आदिवासी तसंच ग्रामीण भागात मधमाशी पालनाला चालना देणे, रोजगार निर्मिती, जैव विविधतेचं संवर्धन यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधाचं गाव या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे। राज्यात विविध टप्प्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नैसर्गिक साधन संपत्ती आणि फुलझाडांनी समृद्ध असलेल्या भागांमध्ये मधमाशांचं संवर्धन करून पर्यावरण संरक्षण, शुद्ध मध उत्पादन आणि ग्रामीण भागाला रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशानं मधाचं गाव योजना राबवली जाते। खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून ही योजना विविध शासकीय विभागांच्या समन्वयानं लागू करण्यात येते। 2025-26 या वर्षासाठी राज्यातील 10 गावांची निवड करण्यात आली असून यासाठी 5 कोटी 1 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण, मधमाशी पालनासाठी अनुदान आणि निवडलेल्या गावांचा मधुबन म्हणून विकास केला जाणार आहे। यात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सिंधी विहीर आणि अमरावती जिल्ह्यातील आमझरी या गावांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली। मिळणारी जी मजुरी आहे ही मजुरी सुद्धा कारण कष्ट खूप आहेत त्या चरख्यातनं सगळं निर्माण करणं, त्यामुळे सरकारला तेही आम्ही आत्ता प्रस्ताव दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या खादी संस्थांना पुनरुज्जीवित करायचं आहे तर आपल्याला अनुदान दिलं पाहिजे, कारण अनेक राज्य भारतातली 25 ते 40% अनुदान देतात। तर तोही आमचा एका बाजूने प्रयत्न चालू आहे। दुसऱ्या बाजूने खादी विषयाची जागृती वाढावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे। जसं महाराष्ट्रात एखादा खादीचा मॉल करता येईल का, कारण महाराष्ट्रात खादीचा मॉल कुठेही नाही आहे, त्यामुळे तोही करण्याची आमची एक कल्पना आहे। एक खादी यात्रा या सगळ्या विषयावर काढावी पुढच्या काळात, त्याच्यात मधमाशीपासून सगळे विषय असतील। हे प्रस्ताव आहेत, अजून त्याचं अंतिम हे झालेलं नाही, पण आमच्या मंडळात या विषयाची चर्चा चालू झालेली आहे। मधमाशी पालनाला आणखीन गती देण्यासाठी आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे सुरू केलेले आहेत।